विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत मजेत राहा, पण अभ्यास देखील करत राहा. तर विद्यार्थ्यांनो, आज आपल्याला पुढचं जे बीट आहे आपल्या पहिल्या लेसनमधलं द लिव्हिंग वर्ल्ड जे आहे त्याच्यामधलं टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज जे आहेत ते बीट जे आहे ते आपल्याला पाहायचं आहे. बघा 1.3 टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज. टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज म्हणजे काय आहे ते आपल्याला आज पाहायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला क्लासिफिकेशन बघा, शिकवत असताना सांगत असताना एक एक गोष्ट बारकाईने लक्षात घ्यायची आहे. नुसता व्हिडिओ आला बघितला पुढं ढकलला असं करायचं नाही. थोडंसं प्रत्येक शब्दाकडं लक्ष द्या. मी काय सांगत आहे त्याकडं आपलं लक्ष परिपूर्ण पाहिजे, तरच आपल्याला जमता येते. नाही तर मग आला वारा गेला वारा तसं नाही करू द्यायचं. व्यवस्थित बघायचं. बघा लक्ष द्या. टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज काय आहे बघा. आता क्लासिफिकेशन जे आहे, क्लासिफिकेशन बघा, क्लासिफिकेशन इज नॉट अ सिंगल स्टेप. इट इज नॉट अ सिंगल स्टेप बट इट इन्व्हॉल्व्स, त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्स आहे हायरार्की ऑफ स्टेप्स. इट मीन्स दॅट अशा हायरार्की म्हणजे असते पदानुक्रम. ज्या स्टेप्स आहेत, पायऱ्या ज्या आहेत त्यांचा पदानुक्रम त्या ठिकाणी आहे. इन्व्हॉल्व्स काय, हायरार्की ऑफ स्टेप्स इन विच इच स्टेप रिप्रेझेंट्स, त्याच्यामधलं प्रत्येक स्टेप जो आहे तो रिप्रेझेंट करत आहे काय, कॅटेगरी, किंवा आपण त्याला रँक असंही म्हणतो. तर लक्षात ठेवा, क्लासिफिकेशन इज नॉट अ सिंगल स्टेप बट इन्व्हॉल्व्स हायरार्की ऑफ स्टेप्स इन विच इच स्टेप रिप्रेझेंट्स अ कॅटेगरी ऑर रँक. ते लक्षात ठेवायचं आपल्याला. म्हणजे हायरार्की ऑफ बघा, हायरार्की आपण काय म्हणतो, हायरार्की ऑफ स्टेप्स. म्हणजे याच्यामध्ये हायरार्की ऑफ स्टेप्स ज्या आहेत त्या इन्व्हॉल्व आहेत. ह्याच्यामध्ये हायरार्की ऑफ स्टेप्स काय आहेत, इन्व्हॉल्व आहेत. आणि प्रत्येक स्टेप काय करत आहे, रिप्रेझेंट्स. बघा, प्रत्येक स्टेप्स त्या ठिकाणी रिप्रेझेंट्स करत आहे काय, रँक ऑर कॅटेगरी. आणि प्रत्येक स्टेप त्या ठिकाणी रँक किंवा कॅटेगरी याला काय करत आहे, ती रिप्रेझेंट करत आहे. लक्षात? ओके. तर आता पुढे त्या ठिकाणी लक्षात ठेवा. आता हायरार्की ऑफ स्टेप जे आहे त्या ठिकाणी कोणकोणत्या आहेत ते समजा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर पहिला पॉईंट लक्षात ठेवा, क्लासिफिकेशन इज नॉट अ सिंगल स्टेप बट इन्व्हॉल्व्स हायरार्की ऑफ स्टेप्स अँड इच स्टेप्स रिप्रेझेंट्स काय, कॅटेगरी ऑर अ रँक. बर, आता लक्ष द्या. समजा कॅटेगरी जी आहे त्या ठिकाणी रिप्रेझेंट्स त्या ठिकाणी काय करणार आहे, किंवा कॅटेगरी जी आहे ती नेमकी ऍक्च्युअली त्या ठिकाणी काय करणार आहे. मग आता कॅटेगरी जी आहे बघा, लक्ष द्या, कॅटेगरी. मग आता कॅटेगरी जी आहे, तर समजा कॅटेगरी जी आहे ना ती ओव्हरऑल काय करत आहे बरं, जे टॅक्झॉनॉमिक अरेंजमेंट आहे बघा, टॅक्झॉनॉमिक काय म्हणतो आपण त्याला, टॅक्झॉनॉमिक अरेंजमेंट. त्याच्यामध्ये काय आहे बरं, इन्व्हॉल्व आहे. कोण, कॅटेगरी. म्हणजे कॅटेगरी इज ओव्हरऑल त्या ठिकाणी काय, इन्व्हॉल्वड इन द टॅक्झॉनॉमिक अरेंजमेंट अँड दिस इज कॉल्ड किंवा इट इज कॉल्ड काय, टॅक्झॉनॉमिक. आपण त्याला काय म्हणतो, टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज. मग आता काय सांगितले बघा, टॅक्झॉनॉमी इन्व्हॉल्व काय, ओव्हरऑल काय, लक्ष द्या, ओव्हरऑल कशामध्ये, टॅक्झॉनॉमिक अरेंजमेंट मध्ये. जी अरेंजमेंट आहे, अरेंजमेंट म्हणजे काय असते, जी समजा त्याची मांडणी आहे, तर त्या टॅक्झॉनॉमिक अरेंजमेंट मध्ये कॅटेगरी काय आहे, समजा इन्व्हॉल्व आहे. ओव्हरऑल समजा इन्व्हॉल्व आहे, आणि आपण त्याला काय म्हणतो, टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज. काय म्हणतो आपण त्याला, टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी किंवा टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज. बर, मग आता मला सांगा, अशा ऑल द कॅटेगरीज एकत्र आल्या, समजा कॅटेगरी ज्या आहेत त्या एकत्र समजा आल्या, तर त्यांना काय म्हणायचं बघा, इफ ऑल द कॅटेगरीज, समजा ऑल द कॅटेगरीज. आता ज्या वेळेस काय होईल बघा, ऑल द कॅटेगरीज, समजा सगळ्या कॅटेगरीज काय झाल्या, कम टुगेदर
टू कॉन्स्टिट्यूट. काय कॉन्स्टिट्यूट होणार आहे सांगा, म्हणजे तयार काय होणार आहे, काय तयार होणार आहे, म्हणजे या ठिकाणी हायरार्की जी आहे ती समजा त्या ठिकाणी काय होणार आहे, तयार होणार आहे. म्हणजे हायरार्की म्हणजे कॅटेगरी जी आहे ना, टॅक्झॉनॉमिक हायरार्की इथं जो आहे तो जो टर्म आहे किंवा टॅक्झोनॉमिक, बघा आपण त्याला म्हणतो टॅक्झोनॉमिक हायरार्की. टॅक्झोनॉमिक हायरार्की तयार होणार आहे. म्हणजे पॉइंट एकदम सिंपल आहे. काय लक्षात ठेवायचं आपल्याला, बघा व्यवस्थित लक्षात ठेवा. इफ ऑल द कॅटेगरीज कम टुगेदर अँड दे कॉन्स्टिट्यूट समथिंग, काहीतरी तयार करायला आपण त्यालाच म्हणतो टॅक्झोनॉमिक हायरार्की. ज्या वेळेस कॅटेगरीज एकत्र येणार आहे, इफ ऑल द कॅटेगरीज कम टुगेदर अँड कॉन्स्टिट्यूट समथिंग, आणि काहीतरी तयार करायला त्याला म्हणतो आपण टॅक्झोनॉमिक हायरार्की. आणि टॅक्झोनॉमिक कॅटेगरी कशाला म्हणतो, कारण जी कॅटेगरी आहे तीच काय आहे, ओव्हरऑल इन ऑल आहे. कशामध्ये, टॅक्झोनॉमिक अरेंजमेंटमध्ये, म्हणून त्याला काय म्हणले, टॅक्झोनॉमिक कॅटेगरी. अँड इफ ऑल द कॅटेगरीज कम टुगेदर अँड कॉन्स्टिट्यूट समथिंग, दिस इज कॉल्ड टॅक्झोनॉमिक हायरार्की. आपण त्यालाच काय म्हणतो, टॅक्झोनॉमिक हायरार्की. बर, आता लक्ष द्या, जी समजा काय आहे, कॅटेगरी आहे. मग आता कॅटेगरी जी आहे त्या ठिकाणी काय करणार आहे, बघा कॅटेगरी समजा जी कॅटेगरी आहे, बघा कॅटेगरी. आता कॅटेगरी त्या ठिकाणी काय करायला, बघा समजा रिप्रेझेंट करू लागलेले आहे, किंवा कॅटेगरी इज रेफर्ड टू ॲज युनिट ऑफ क्लासिफिकेशन. त्यालाच काय म्हणतो आपण, युनिट ऑफ क्लासिफिकेशन. कारण कॅटेगरी काय करायला, बघा रँक जे आहे, रँक जो आहे ना त्याला समजा रिप्रेझेंट्स करू लागलेले आहे. कॅटेगरी रिप्रेझेंट्स रँक, इट मीन्स दॅट अँड इट रिप्रेझेंट्स दॅट इज युनिट ऑफ क्लासिफिकेशन. म्हणजे क्लासिफिकेशनचं जे युनिट आहे त्याला रिप्रेझेंट करण्याचं काम कोण करत आहे, कॅटेगरी करत आहे. त्याला त्या ठिकाणी आपण ती कॅटेगरी जी आहे ती रँकला डिनोट्स करत आहे किंवा रँकला त्या ठिकाणी रिप्रेझेंट्स करत आहे, लक्षात. आणि मग त्यालाच रिप्रेझेंट्स काय करत आहे, ते युनिट ऑफ क्लासिफिकेशन. म्हणजे कॅटेगरी जी आहे ती युनिट ऑफ क्लासिफिकेशन आपण त्याला असंही म्हणू शकतो. आणि मग यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, बघा हे जे टर्म आहे इट इज टर्म्ड ॲज टॅक्झॉन. आपण त्यालाच काय म्हणत असतो, टॅक्झॉन. त्यालाच काय म्हणतो आपण, टॅक्झॉन. ते लक्षात ठेवायचं आपल्याला, लक्षात. म्हणजे पॉइंट काय सांगितलं, लक्ष द्या. कॅटेगरी रिप्रेझेंट्स रँक अँड इट रिप्रेझेंट्स युनिट ऑफ क्लासिफिकेशन अँड इट इज टर्म्ड ॲज टॅक्झॉन. आपण त्यालाच काय म्हणत असतो, टॅक्झॉन असं बोलत असतो. बर, आता लक्ष द्या, समजा त्या ठिकाणी काय करायचं आहे, आता समजा एखाद्या त्या ठिकाणी काय करायचंय, समजा जे बघा जे ग्रुप्स आहेत, ग्रुप्स. आता ग्रुप्स त्या ठिकाणी काय करणार, बघा रिप्रेझेंट्स करणार आहेत कशाला, कॅटेगरीजला. बघा ग्रुप्स रिप्रेझेंट्स कॅटेगरीज, बघा अँड कॅटेगरीज रिप्रेझेंट्स रँक्स. बघा त्या ठिकाणी ते रँक जे आहे ना, रँक किंवा रँक्सला रिप्रेझेंट्स करणार आहे, लक्षात. अँड रँक जो आहे ना तो रिप्रेझेंट्स त्या ठिकाणी करणार आहे कशाला, युनिट ऑफ क्लासिफिकेशन. बघा युनिट ऑफ क्लासिफिकेशन म्हणजे कोण कशाला रिप्रेझेंट करत आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे ग्रुप्स रिप्रेझेंट्स कॅटेगरीज अँड इन टर्म्स कॅटेगरीज रिप्रेझेंट्स रँक्स, लक्षात. आणि रँक त्या ठिकाणी रिप्रेझेंट करत आहे कशाला, युनिट ऑफ क्लासिफिकेशनला. म्हणजे युनिट ऑफ क्लासिफिकेशनला रिप्रेझेंट करण्याचं काम तो काय करत आहे,